गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची तिसरी कथा, गृहस्थाश्रमात प्रवेश. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल नाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, तुकया मुखा विठ्ठल. गेली 4-5 वर्षे बोल्लोबा संगे सावजी जात असे, पण अचानक त्याने नकार दिला. आता बोल्लोबा संगे निघाला तुकाराम. बाराबंदी, पागोटे, खांद्यावर छोटी पताका, गळ्यात टाळ, हातात चिपळ्या आणि बरोबर छोटी पडशी. 10-12 लोकांचा मेळा, रामकृष्ण हरीचा जप. संतांचे अभंग गात गात निघाले. मध्येच पाऊस भेटायला येई, चिंब भिजवून टाके, नंतरचे ऊन वाळवण्याचे काम करी. सगळ्या वारकऱ्यांनी सासवडला सोपानदेवांचे दर्शन घेतले. जेजुरी, फलटण, नातेपुते, माळशिरस करत वारकरी निघाले. वाटेत वारकरी वारकऱ्यात येऊन मिळे, मिसळून जाई. बघता बघता हा समूह 50 लोकांचा झाला. सारेच वेडे, देवाच्या भेटीच्या ओढीने वेडावलेले. त्यांच्या मुखावरती आर्त बघून तुकाला एक वेगळीच जाणीव होऊ लागली. जसजसा तो समूहामधून पुढे पुढे जाऊ लागला, तसतसा त्याच्याही मनात भक्तिभाव वाढू लागला. वाटेत मुक्काम पडायचा, तिथे भोजन आणि विश्रांती. रात्री निद्रेतही तुकाच्या मनःचक्षूंसमोर तो पांडुरंगच उभा राही. त्या पांडुरंग भेटीच्या ओढीनेच जणू त्याचे पाय दुखले नाहीत. बघता बघता त्यांनी वेळापूर पार केले. आता मंदिराचे कळस दिसू लागले. आले भूवैकुंठ पंढरपूर आले. बोल्लोबा नामदेवांचा अभंग गाऊ लागले. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, करी अंगसंगा भक्ताचिया, भक्त कैवारिया होसी नारायणा, बोलता वचन काय लाज, मागे बहुतांचे फेडियले ऋण, आम्हासाठी कोण आली धाड, वारंवार तुझ लाज नाही देवा, बोल रे केशवा म्हणे नामा. चंद्रभागेचे वाळवंट वारकऱ्यांनी फुलून गेले होते. रामकृष्ण हरीच्या गजराबरोबर ओव्या अभंग कानी पडत होते. टाळ मृदंगांच्या साथीने ते मधासारखे मधुर होत होते. साऱ्यांनी चंद्रभागेत स्नान केले. तुकाही त्या पवित्र स्नानाची अनुभूती घेत होता. स्नान झाल्यावर सारे दर्शनाच्या बारीत उभे राहिले. ती दर्शन प्रतीक्षा अवघड खरी, पण तीही नामस्मरण आणि अभंगांनी सुलभ झाली. पुढे पुढे सरकत राऊळाचे महाद्वार आले. संतश्रेष्ठ चोखोबांचे दर्शन, संतश्रेष्ठ नामदेवांचे दर्शन, नंतर गरुडपार आणि आता साक्षात त्या भक्तवत्सल विठू माऊली समोर. वारकरी उड्या मारत होते, रामकृष्ण हरीचा नामगजर करत होते. कित्येकांच्या डोळ्यांमधून त्या दर्शनाने आनंदाश्रू येत होते. तुकाने पांडुरंगाच्या चरणावर डोळी ठेवली. पुढे सरकून तो भिंतीला टेकून उभा राहिला. त्याला वारकरी धक्के देऊन जात होते. चला चला, पुढं चला, गर्दी करू नका, गुरुजी ओरडत होते. तुका एकटक त्या मूर्तीकडे बघत होता. नकळत त्याच्या डोळ्यांमधून अश्रू गळू लागले. मन बोलू लागले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळसी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. तुका चल आता. कोणी साधावले आणि तुकाला भान आले. किती प्रेमळ वत्सल मूर्ती. हाच आपला सखा. नामदेवांचा जसा पांडुरंग सखा होता, तसा तो आपलाही सखा. पंढरपूरहून मंडळी देहूला परतली. पुन्हा रहाट गाडगे सुरू झाले. बोल्लोबा बहुपरीने सावजीला समजावत होते, पण ज्याने घराण्याची परंपरा म्हटल्यावर वारीही त्यागली, त्याच्याबद्दल काय बोलावे. मग बोल्लोबा कनकाई दोघांनी सावजीहून धाकटा तुकाराम त्याच्याबद्दल विचार करायला सुरुवात केली. कारण सावजीने पत्नीकडेही पूर्ण दुर्लक्ष केले होते. तीही बिचारी झुरत होती. कधी कधी ती कनकाईच्या कुशीत शिरून रडायची. ती तरी सुनेचे सांत्वन कसे करणार. तिचेही डोळे गळू लागायचे. लोहगावच्या मोझ्यांची मुलगी रखमा हिच्याशी तुकारामांचा विवाह झाला. आता बोल्लोबा थकत चालले होते. कनकाईच्या कामाचा वेगही मंदावला होता. दोघांची वये बोलत होती. पंढरपुराहून आल्यापासून तुकोबांचा वेळ राऊळातच अधिक जात होता. दिवसेंदिवस विठ्ठलाची आर्त वाढत होती. एक दिवस संध्याकाळी राऊळात गेल्यावर तिथे त्याने एका वृद्ध वारकऱ्याला पाहिले. दमला होता बिचारा. तुकोबांनी त्यांची विचारपूस केली. बोलतानाही त्यांना थाप लागत होती. तुकोबांनी देवाजवळ दिवा लावला. पंचपदी म्हटली.
उदबत्ती ओवाळली आणि त्या वारकरी आजोबांना म्हणाले, रात्री भाकरी आणून देतो, थोड्या वेळात गावातले भक्त येतील, पांडुरंगासमोर अभंग गातील, जमलं तर तुम्हीही एखादा अभंग म्हणा. निघालात कुठं? तुकोबांचे प्रेम भरले शब्द ऐकूनच त्या आजोबांना बरं वाटलं. ते म्हणाले, चांगल्या घरचा दिसतोस, तुझं मन मोठं आहे. मी आळंदीला निघालोय, दमलो ना मी. जरा रात्रीचं अंग टेकावं आणि पुढं निघावं म्हणून या मंदिरात विसावलो. रात्री विश्रांती घ्या आणि सकाळी निघा माऊलींकडं, तुकोबा म्हणाले. बोल्लोबा अगदी शेवटले विचारावे म्हणून सावजीला म्हणाले, सावजी तू थोरला, आता माझं आणि तुझ्या आईचं वय झालं आहे. आता तुम्ही आणि तुमच्या बायकांनी हा प्रपंच सांभाळायचा आहे. आपल्याला काही कमी नाही. पांडुरंग कृपेनं विठ्ठल टिक्याची शेती, वाण सामानाचं दुकान आणि परंपरागत सावकारी आहे. तुझी काय इच्छा आहे? कनकाई, कान्होबा, तुकोबा, त्यांची पत्नी आणि सावजीची पत्नी अशा सर्वांसमक्ष बोल्लोबांनी विषय काढला. काही क्षण सावजी गप्प बसला. मग म्हणाला, मला हा प्रपंच संसार यात रस नाही. ही दुकानदारी आणि सावकारीचं महापाप मला काही करायचं नाही. यात महापाप काय आहे रे? बोल्लोबांनी विचारले. जवळचा पैसा नडलेल्याला द्यायचा आणि त्याच्याकडून व्याज घ्यायचे हे पाप आहे, सावजी म्हणाला. अरे आपण त्यांची नड काढतो, व्याजही न्यायाने ठरलेलंच घेतो, त्यापेक्षा एक पैका चढ घेत नाही. आपला किराणा माल उत्तम असतो, वजन अचूक असतं, यात कोणतं रे पाप? प्रपंच, पाहुणा आला गेला, सगळं चालवायला हवं ना, बोल्लोबा म्हणाले. मला हा व्यवहार, ही कुळ परंपरा चालवायला नाही जमणार, सावजी म्हणाला. आणि मग रे तू थोरला ना, बोल्लोबा म्हणाले. सावजी न बोलता उठून निघून गेला. रखमा आजारी पडली. तिला वैद्याचे औषध सुरू झाले. वैद्यराजांनी 2 निदाने सांगितली. एक, रखमाला दिवस गेलेत आणि तिला अस्थमा आहे, तिला सांभाळायला हवे असे त्यांनी सांगितले. चूर्ण आणि काढ्यासाठी मुळी देऊन ते निघून गेले. बापलेकाच्या संवादानंतर सावजीची बायको धास्तावली. ती कृश होऊ लागली. तिला चिंतेने नीट अन्न पाणी जाईना. संसाराचा गाडा याही वयात एकट्या कनकाईला ओढावा लागत होता. एक दिवस ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, ऐकलत, हे असं कुठवर चालायचं? काय म्हणणं आहे तुमचं? बोल्लोबांनी विचारले. सावजीची बायको नीट खाई पिना झुरणीला लागून पार खचून गेली. त्यात तिचा दोष नाही, आपलाच दाम खोटा. तुकाचं नशीब तरी कसं बघा. त्याची बायको आजारली, दम्यानं पार तिला आडवी केली. आता तुकाचंच दुसरं लगीन लावावं, कनकाई म्हणाली. अहो एखाद्या वेळी रोग बरा होईल, घाई नको, बोल्लोबा म्हणाले. आणि आजारी पडणं काही पाप नाही. तिलाही आपण सतत आजारी असतो याचं वाईट वाटतं. तिला असं सोडून देणं बरं नाही. तिला सोडा असं कुठं म्हटले मी? तिला आपल्या पोरीसारखी सांभाळू, कनकाई म्हणाली. माझा तुका समजूतदार आहे, मोठ्या मनाचा आहे. तोही दोघीत रेसभर फरक करणार नाही. रखमाला मुलगा झाला, त्याचे नाव संताजी ठेवले. आईवडिलांनी तुकोबांकडे दुसऱ्या लग्नाचा विषय काढला. तुलाच दुकान, विठ्ठल टिक्याची शेती आणि सावकारी बघायची आहे, बोल्लोबा म्हणाले. सावजी कामाचा नाही, कान्हा अजून लहान आहे. घर कामाचा बारदाना मोठा आहे. तुझ्या आईला आता होत नाही. घरात करतीबाई हवी. रखुमाईला सांभाळू आपण, पण तू दुसऱ्या लग्नाला रुकार दे. तुकोबांच्या डोळ्यांमधून अश्रू गळू लागले. दुसरं लग्न, हा संसार, शेती, व्यवसाय आणि सावकारी सारं झेपेल आपल्याला. पण आपल्या पांडुरंगाचे काय? त्याच्या भक्तीत उणे पडता नये. थोरला सावजी हा असा, तो भाग्यवंत म्हणावा का कसा? त्याचे वागणे बरोबर का पित्याचे म्हणणे बरोबर? तुकोबांच्या मनी गोंधळ माजला. आई वडिलांचे मानावे, मग होईल ते पाहावे, बाकीचे पांडुरंगावर सोपवावे. आली या भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येरते बापुडे काय रंग. भवाची ये पोटी दुःखाची या रासी, शरण देवासी जाता भले. तुका म्हणे नव्हे काय त्या करिता, चिंतावा तो आता विश्वंभर. तुकोबांनी आईवडिलांना दुसऱ्या लग्नासाठी होकार दिला, पण त्यांचे मन मात्र जड जड झाले. देवा, मला हे सारे झेपण्याची शक्ती दे. खरे तर हे सारे दादाने, सावजीने पेलायचे. 4 वर्षांनी थोरला आहे माझ्याहून. त्याने नकळत किती शिकवलं मला. कुठेही आधार नसलेले अनंत आकाश, वेगवेगळ्या आकाराचे मेघ, मेघांचे आकार सतत बदलणारे, साकाराची क्षणभंगुरता त्यानेच दाखवली. आकारता नश्वर, निराकारता शाश्वत, तरी अनंत आकार, ही आकारांची लीला ईश्वराची. परमेश्वराची कृपा कशी येते बघ.
असे म्हणून त्याने येणारा पाऊस दाखवला होता. दूरवरून हा पाऊस वेगात येत होता. काही क्षणात त्याने आम्हाला चिंब भिजवले. किती आनंद! नदीकाठ, डोंगर, डोंगरावरची झाडे, वेली, विविध रंगांची फुले, किती सुंदर! सावजी म्हणे, ही ईश्वराची अप्रतिम चित्रकला. नक्षीकाम किती आणि रंगांच्या किती छटा. सावजीला किती ज्ञान, पण प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी व्यवसाय नको का करायला? न्यायाने थोडे व्याज घेतले म्हणून कुठे बिघडले? सावजी हे का समजून घेत नाही? तुकोबांचे डोके विचार करता करता गच्च झाले. पुण्याचे आप्पाजी गुळवे सावकार मोठे धनवंत आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व. त्यांची लाडकी कन्या आवडी, सासरची जिजाई हीच तुकोबांची दुसरी पत्नी झाली. दोन्ही बाजू धनवान, मोठ्या थाटामाटात लग्न झाले. हीच तुकोबांची आवली. हिचे तुकोबांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. खरे सांगावे तर आवलीने तुकोबांचा संसार केला आणि तुकोबांनी जगताचा संसार केला. जगताने या मर्त्यलोकी आपल्या जीवनात कसे वागावे याचे चिरंतन तत्त्वज्ञान तुकोबांनी सांगितले. बुल्लोबांनी तुकोबांना प्रपंचाचे सांगितले. तुका, तू समजूतदार आहेस. तुझ्या 2 बायका लुगडी दागिने करताना दोघींना सारखे करावे. सावजीची बायको ही तुझी थोरली वहिनी, तिचा दोष नाही. तिला काही कमी करू नकोस. कान्हा आणि तुझी तर गट्टी आहे, धाकटा आहे तो, पण आता त्याला हळूहळू हाताशी घे. वाण सामानाचं दुकान आहे आपलं. उत्तम माल आणि अचूक वजन ही आपली वृत्ती आहे. महाजनकी घात चालव. व्याजाचा हिशोब काटेकोर ठेव. जास्त पैसा मिळाला म्हणून गर्वानं फुगू नको. गरजवंताला मदत कर. भुकेल्याला घास दे. पण आय बघून व्यय कर. आणि आपल्या घराण्यात पंढरीची वारी करण्याचा नेम आहे, तो चुकू नये. आपल्या रावळाचं तुला ठाऊकच आहे, ते तू करतोसच आहेस. मी अधिक काय सांगू? प्रामाणिकपणानं वागावं, देवाला स्मरावं. आणखी अधिक उणे काही नाही. करशील ना तू? बोल्लोबा गहिवरले. तुकोबांनी पित्याच्या चरणी डोळी ठेवली. बोल्लोबांनी त्याला उठवले आणि दृढ आलिंगन दिले. दोघांच्याही नेत्रांमधून अश्रू वाहत होते. उपरण्याला डोळे पुसत तुकोबा म्हणाले, बाबा, तुमची आज्ञा शिरसा वंद्य. पण आज ही निर्वानिरव का? थोडा थकून गेलो रे मी. ही निर्वानिरव नाही, पण उशीर नको म्हणून आत्ताच सांगितलं, बोल्लोबा म्हणाले. तुकोबांनी दुकानातल्या मालाचा आढावा घेतला. तांदूळ, ज्वारी, गहू, गूळ, मीठ अशा वस्तू लागणार होत्या. मसाला, तेलही थोडकेच उरले होते. मसाल्याचे पदार्थही आणायला हवेत. चाकणला खाऊक बाजार भरतो, तेथे उत्तम माल मिळतो, तेथूनच आणावा. विठ्ठल टिक्याची त्यांनी पाहणी केली. तेथे काय पेरावे, गवत माजले होते, ते कापून जनावरांसाठी आणावे. सावकारीची खतपत्रे, दुकानातल्या उधारीच्या वह्या यांचा तुकोबांनी अभ्यास केला. जमा खर्च जाणून घेतले. संस्कार संपन्न असा व्यवहार तुकोबांनी सुरू केला. जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. पर उपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. धन्यवाद.